नमस्कार, मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर आर्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते। आज आपण बोलणार आहोत की घरच्या घरी आपण अगदी सोप्या पद्धतीने कशा प्रकारे व्यायाम करू शकतो आणि काय छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर का तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलेलं तर सबस्क्राइब करा आणि आमच्या चॅनलची मेंबरशिप जी आहे ती सुद्धा नक्की जॉईन करा। सो घरच्या घरी व्यायाम करताना काय आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत या विषयावर तर मी बोलणारच आहे, पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की युजुअली तुम्हाला व्यायाम करायला कुठे आवडतं? म्हणजे तुम्हाला जिममध्ये जाऊन व्यायाम करायला आवडतो का, घरी करायला आवडतो का, पार्कमध्ये जाऊन वॉक करायला आवडतं, किंवा काही जणांना आजकाल ओपन जिम्स खूप चांगल्या आहेत तिथे जाऊन व्यायाम करायला आवडतो? खालती कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा। व्यायाम करताना सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे स्पेस। जेव्हा आपल्याला घरी व्यायाम करायचा असतो सगळ्यात मोठा प्रश्न हा येतो की आपल्याला अवेलेबल स्पेस कोणती आहे आणि नक्की आपण कुठे व्यायाम करू शकतो। सो तुम्ही जर का नुकतेच घरी व्यायाम करायला सुरुवात करणार असाल, तुमची जिम लांब आहे किंवा अजून दुसरा काही पर्याय नाही आहे आणि घरीच व्यायाम करावा हे तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही नक्की करू शकता। फक्त ही व्यायामाची तुमची जागा कोणती असेल ती नक्की करून ठेवा आणि शक्यतो रोज जेव्हा तुम्ही व्यायाम कराल तेव्हा त्याच ठिकाणी जाऊन व्यायाम करायचा प्रयत्न करा। याच्यामुळे काय होतं की आपल्याला एक सवय लागते, आपला जो माइंड असतो तो ह्या गोष्टीला यूज टू होतो आणि आपलं एक कनेक्शन बनतं त्या जागेबरोबर आणि घरातही सगळ्यांना माहिती पडतं की ठीक आहे ही ह्याची किंवा ह्या माणसाची आत्ता व्यायाम करायची वेळ आहे आणि ही जागा आहे त्यामुळे ही आपण मोकळी ठेवूया। कारण की साहजिक आजच्या काळामध्ये आपण छोट्या घरांमध्ये राहतो, फ्लॅट्समध्ये राहतो, तर अवेलेबल स्पेस जी असते ती कमी असते। त्यामुळे तुम्ही घरीच व्यायाम करताना घराच्या आत करायचं असेल तर कुठली स्पेस असेल, तुमच्या घराच्या जवळ खालती गार्डन असेल तर तिथे कुठली स्पेस असेल हे सगळ्यात पहिले ठरवून ठेवा। कारण की बरेचदा असं होतं सकाळी उठल्यानंतर आपल्याला व्यायाम करायचा पण हे ठरलंच नाही की कुठे व्यायाम करायचा। आय विल स्टार्ट फ्रॉम टुमॉरो हा जो अप्रोच आहे तो अगदी इझिली येऊ शकतो आणि हा जो उद्या असतो तो कधी येणारच नाही, त्यामुळे ही चूक होणं आपल्याला टाळायचं आहे। आता यानंतर दुसरी गोष्ट जी आपल्याला माहिती असली पाहिजे ती म्हणजे टाईप ऑफ एक्सरसाइज। घरी व्यायाम करताना तुम्ही नक्की कुठल्या प्रकारचा व्यायाम करणार आहात हे आधी आपलं एक जे रुटीन आहे ते तुम्ही नक्की आखून ठेवा। खूप प्रकारचे व्यायाम आहेत, तुम्ही कुठल्या लेवलला आहात एक्सरसाइजच्या हे आधी जाणून घ्या की तुम्ही आता नुकताच व्यायाम सुरू करताय का तुम्ही गेले काही महिने झाले व्यायाम करताय आणि आता तुम्हाला फिटनेसवरती काम करायचं आहे का, तुम्ही ॲडव्हान्स लेवलला आहात आणि मग तुम्हाला तुमची लेवल जी आहे ती पुढे घेऊन जायची आहे। ह्यावरती तुम्हाला कुठल्या प्रकारचा व्यायाम करायचा आहे हे तुम्हाला ठरवता येईल। आता तुम्हाला जर का कळत नसेल की मी कशा प्रकारे माझं स्वतःचं व्यायामाचं रुटीन डिसाईड करू तर तुम्ही माझ्याबरोबर एक 1-to-1 कन्सल्टेशन बुक करू शकता। खालती दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती मेसेज करा आणि मी स्वतः तुम्हाला तुमचं लाईफस्टाईल मॉडिफाय करायला मदत करेन, जिथे आपण 1-to-1 कन्सल्टेशनमध्ये तुमचा एक एक्सरसाइज प्लॅनसुद्धा आखू शकतो। सो आपल्याला आपली व्यायाम करायची जागा कळली, आपल्याला कुठल्या प्रकारचा व्यायाम करायचा आहे हे कळलं। आता ह्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपलं गोल, की मला हा व्यायाम नक्की कशासाठी करायचा आहे। मला सर्वसाधारणपणे माझं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी का, माझ्या हार्ट हेल्थसाठी का, मला वजन कमी करायचं आहे का, मला बस थोडंसं स्ट्रेस कमी करायचं आहे, ह्यापैकी नक्की कुठलं गोल आहे तुमचं हे माहीत असणं खूप आवश्यक आहे। जर का गोल माहीतच नसेल तर मग आपण जो काही व्यायाम करतोय तो थोडे दिवस करू पण मग आपल्याला मोटिवेशन नाही मिळणार। आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जर का वजन कमी करणं हे गोल असेल तर होऊ शकतं की तुम्हाला सुरुवातीला काही दिवस फरक पडेल पण त्यानंतर फरक नाही पडणार, ओके, किंवा आधी फरक नाही पडणार, खूप दिवसांनंतर फरक पडेल। सो ह्या गोष्टीमुळे तुमच्या व्यायामाच्या रुटीनवरती तुम्ही परिणाम होऊ देऊ नका आणि तुमचं गोल जे आहे ते तुमच्या समोर ठेवा, डोक्यात ठेवा आणि जो तुमचा होम वर्कआउट रुटीन आहे ते तुम्ही नक्की इझिली सुरू करू शकता। आता या गोलच्या नुसार पुढची जी माझी चौथी टिप आहे ती आहे की तुमचा व्यायामाची इंटेन्सिटी किती असेल ती तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कुठल्या प्रकारचा व्यायाम करायचा आणि इंटेन्सिटी काय आहे। आपण बघतो जेव्हा आपण कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली व्यायाम करतो तर ते आपल्याला सतत पुश करत असतात की अजून नीट कर, हे व्यवस्थित कर। म्हणजे जिममध्ये ट्रेनर झाले किंवा योगा क्लासमध्ये ट्रेनर झाले ते सांगत असतात की येस यू कॅन डू इट। सो जेव्हा आपण आपला व्यायाम करत असतो आपल्याला सांगायला कोणी नसतं, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे की आपली जी व्यायामाची इंटेन्सिटी आहे ती दर आठवड्याला आपल्याला वाढवायची आहे आणि थोडंसं जे सेल्फ असेसमेंट आहे हे आपल्याला इथे अगदी निष्पक्षपणे करता येणं आवश्यक आहे। इंटेन्सिटी वाढवल्यानंतर मग तुम्ही काय करू शकता की एक तुमचं रुटीन ठरलेलं आहे, आता ह्याच्यामध्ये बदलाव करत राहणं।
म्हणजे कधी तुम्ही समजा सूर्यनमस्कार करत असाल तर एखाद दिवस तुम्ही बॉडी वेट ट्रेनिंग करू शकता. बॉडी वेट ट्रेनिंग रेग्युलरली करत असाल तर तुम्ही कार्डिओ करू शकता. ह्याच्यावरती सुद्धा मी खूप व्हिडिओज बनवलेले आहेत की आपल्या एक्सरसाइजमध्ये नक्की कुठले एक्सरसाइज फॉर्म्स असले पाहिजेत. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. पण सर्वसाधारणपणे रोज तुम्ही जेव्हा व्यायाम सुरू करता तर आधी वॉर्मअप करणं, मग तुमचा मेन वर्कआउट आणि मग कूल डाऊन करणं, ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. मेन वर्कआउटमध्ये तुम्ही आठवड्यातनं 3 दिवस कार्डिओ करू शकता, 2 दिवस वेट ट्रेनिंग करू शकता किंवा बॉडी वेट्स करू शकता. बरोबर. आणि ह्याची इंटेन्सिटी जी आहे ती तुमच्या लेवल ऑफ वर्कआउटनुसार चेंज होऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आता आपल्याला लक्षात ठेवायची आहे घरच्या घरी वर्कआउट करताना, ती म्हणजे आपली अकाउंटेबिलिटी. इथे आपल्याला कोणी फोन नाही करणार आहे की आज तुम्ही जिमला नाही आलात किंवा कोणी मित्र नाही विचारणार आहे की आज तू एक्सरसाइज नाही केला. त्यामुळे आपण स्वतः अकाउंटेबल असणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही जर का तुमच्या फॅमिली मेंबरमधलं कुणाला तरी अकाउंटेबल घेऊ शकता की मी असं करायचा प्रयत्न करते आणि मला एक अकाउंटेबिलिटी पार्टनर हवा आहे, तर तुम्ही मला पुश करत जा जेव्हा मला कंटाळ येईल किंवा व्यायाम नको करायला असं वाटेल, तर तेव्हा तुमचा अकाउंटेबिलिटी पार्टनर जो आहे तो तुम्हाला पुश करू शकतो. किंवा मग कुठे ना कुठेतरी तुम्हाला स्वतःलाच पुश करून तुमचा जो व्यायाम आहे, तुमचं जे रुटीन आहे ते कंप्लीट करणं आवश्यक आहे. सो या होत्या काही सिम्पल टिप्स जिथे आपण घरच्या घरी आपली व्यायामाची जी एक रुटीन आहे ते फॉलो करू शकतो. जर का तुम्हाला तुमचा स्वतःचा एक व्यायामाचं रुटीन बनवून घ्यायचं असेल तर तुम्ही खालती दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा. मी स्वतः तुम्हाला तुमच्या ह्या गोलमध्ये मदत करेन. सो आपण परत भेटूयात पुढच्या आठवड्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.